महाराष्ट्र के बेहतरीन नाट्य कलाकारों की खोज करते हुए फिर एक बार पनवेल में श्री रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडल और अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा के माध्यम से अटल करंडक राज्य स्तरीय एकांकिका स्पर्धा का फिनाले होने जा रहा है। 11वें वर्ष में पदार्पण कर चुकी इस एकांकिका स्पर्धा का आयोजन आगामी 10, 11 और 12 जनवरी को वासुदेव बलवंत फड़के नाट्यगृह में होगा, जहां जीतने वाले सर्वश्रेष्ठ एकांकिका को 1 लाख नकद इनाम दिया जाएगा। वहीं इस बार प्रसिद्ध अभिनेता और निर्देशक सतीश पुळेकर को गौरव रंगभूमिचा पुरस्कार देकर सम्मानित किया जाएगा। तो वहीं इस बार अभिनेत्री रुचिरा जाधव को ब्रांड एम्बेसडर घोषित किया गया है। और इसी की अधिक जानकारी विधायक प्रशांत ठाकुर ने पत्रकार परिषद में दी, जहां उनके साथ परेश ठाकुर भी मौजूद थे। अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं हे 11वं वर्ष आहे आणि 11व्या वर्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी ही स्पर्धा घेत असताना, पनवेलमध्ये ती स्पर्धा घेत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे की पनवेलकरांना, विशेषत्वानं नाट्यगृह पनवेलमध्ये 2013 साली झालं, त्यानंतर सातत्यानं जसं व्यावसायिक नाटकं ही पाहायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहेत, तसंच महाराष्ट्रामधला सगळा जो युवा कलावंत वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधला, तर त्या सगळ्यांच्या साठी ही एकांकिका स्पर्धा म्हणजे एका अर्थानं पर्वणी आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं उत्कृष्ट टॅलेंट दरवर्षी हे एका अर्थानं पनवेलमध्ये येते आणि पनवेलमध्ये आपलं सादरीकरण करते। वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा महाराष्ट्रामधल्या केंद्रांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्पर्धा, त्याच्यातली पहिली एकांकिका या आणि त्याच्याबरोबर आपल्याला या रायगड विभागामध्ये सुद्धा घेतलेली एकांकिका, अशा सगळ्याच टॉप परफॉर्मन्स या आपल्या इथे येत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या युवा वर्गाला दरवर्षी ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देते। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा देखील आहेत याच पद्धतीच्या, पण आम्हाला याच्यामध्ये सातत्य ठेवता आले याचा मला आनंद। गौरव रंगभूमीचा या पुरस्काराचे या वर्षीचे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले मानकरी सन्माननीय सतीश पुळेकर आहेत। सतीशजींच्या माध्यमातून हा पुरस्कार त्यांना दिला जातोय, त्याचा आम्हालाही मनापासून आनंद आहे। त्यांचा सन्मान करणं हे आमच्या या संस्थेचाही गौरव आहे। एकूण 5 केंद्रांवरती आपण ही स्पर्धा घेतली। 5 केंद्रांमध्ये 108 एकांकिका त्याच्यामध्ये आलेले होते। त्याच्या प्रत्येक केंद्रावरती तिथल्या उत्कृष्ट एकांकिका निवडले गेले आणि मग त्याच्यातून या ठिकाणी आता भाग घेतला जातो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।